एकतर सर्कसच्या बाबतीत मी मुंबईच्या बाहेर पहिल्यांदाच कुटुंबापलीकडे लोकांबरोबर गेले होते. म्हणजे कामासाठी पुणे, रत्नागिरी, मडगाव आणि मडगाव नाही म्हापसा आणि सातारा. ओके. कारण आम्ही त्या सर्कस जिथे जिथे जायची तिथे जाऊन आम्ही शूट करायचो. तर अपोलो सर्कस होती, त्या सर्कस बरोबर आम्ही टायअप केलं होतं सर्कसचं. तर तिकडे एक तर मला म्हणजे ह्या कलाकारांबरोबर, कारण त्याच्यामधले खूप खूप लोकप्रिय होते हा, कारण त्यांचं नुक्कड ऑलरेडी आलं होतं. शाहरुख फेमस होता कारण फौजी आलं होतं. तर मी त्या मानाने सगळ्यांमध्ये खूपच नवखी होते. माझं तसा काही अनुभव नव्हता खूप, पण खूप 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 शिकायला मिळालं. विनोद प्रधान होते कॅमेरामन. म्हणजे मला आठवतं आम्ही दोघं आजारी होते, आम्ही हॉस्पिटलला चाललो होतो शूटिंगच्या आधी, आणि मी त्यांना विचारलं व्हॉट डू यू डू. ते म्हणाले आय एम विनोद प्रधान. म्हटलं हा, पण म्हणजे करता काय करता. मी मग घरी आले आणि माझ्या रेखा साय वगैरे यांना म्हटलं, तेव्हा ते म्हणाले अरे परिंदाचे कॅमेरामन तुला माहिती नाहीत का, ते आपल्या सर्कसचे कॅमेरामन आहे. ते म्हटलं बापरे, आता मला खरंच इंडस्ट्रीची काहीच माहिती नव्हती. तर अशी सगळी गंमत. आणि महत्वाचं म्हणजे ह्या कलाकारांबरोबर अगदी खूप मनमिळावू आणि मस्त वातावरणात तर काम झालंच, पण सर्कसच्या लोकांचं आयुष्य आम्हाला बघायला मिळालं. आणि ते एक म्हणजे काहीतरी वेगळाच अनुभव होता तो. एकतर असे म्हणजे आम्ही इकडे असे असे फिरायचो, तर इकडे हत्ती होते, इकडे वाघांचं हे होतं, एन्क्लोजर होतं, इकडे घोडे होते, इकडे माझे म्हणजे काय मी करायचे खूप कुत्रे होते वगैरे, काय काय वेगवेगळ्या ॲक्ट्सचे लोक, आणि ॲक्रोबॅट्स आणि जिम्नॅस्ट आणि ते ट्रपीज आर्टिस्ट, आणि त्यांच्याबरोबर एक वेगळंच विश्व आम्हाला अनुभवायला मिळालं. तर एक कलाकार म्हणून हे पण म्हणजे आय एम शुअर पत्रकार म्हणून तू पण अनुभवत असशील, पण एक अभिनेता किंवा अभिनेत्री जे असतात त्यांना पण वेगवेगळी आयुष्य जगायला मिळतात आणि ती आपल्याला समृद्ध करत जातात. बरोबर. शाहरुख खान, तेव्हा शाहरुख खान इतका मोठा स्टार होईल, हा दिल शाहरुख खान होईल असं वाटलं होतं. मग कसे असायचा तो सेटवर, आणि तो फारच कॅज्युअलच होता. म्हणजे त्याला त्याचं अजिब म्हणजे फौजीचं पण इतकं त्यात क्रेज होती त्याच्या बाबतीत, पण तरी असं काही कुठे त्याचं हे नव्हतं की आपण कोणीतरी आहोत, असा अजिबात व्यवहार नव्हता त्याचा. खूपच असा नॉर्मल होता तो. आणि ऑफकोर्स त्याच्यामध्ये ती ऊर्जा होती, खूप मस्त काम करायची. त्याला खूप म्हणजे असं लोक त्याला खूप अप्रिशिएट करतात, हे त्याला खूप आवडायचं. म्हणजे ते पहिल्यापासून होतं की मी काही काम केलं आणि लोकांना ते आवडायला पाहिजे, ही त्याची वृत्ती होती. पण त्याच्यासाठी कसून मेहनत करायला तो तयार होता. तिथे कधीच मागे पुढे नाही पाहिलं. आणि त्या काळात थिएटर किंवा सिरियल्समध्ये तो खूप खुश होता. कधीच असा तो म्हणायचा नाही की चित्रपटांकडे मला वळायचं आहे किंवा मला स्टार मोठं व्हायचं आहे चित्रपटांचा वगैरे, नाही. पण त्यांच्या आई ज्या आहेत त्यांना खूप वाटायचं की ह्यानी चित्रपटांमध्ये पण काम करावं वगैरे. मग त्यांचं स्वप्न आय थिंक त्यांनी पूर्ण केलं चित्रपटांमध्ये येऊन. मला आठवतं दिल आशना है त्यांनी साईन केलं होतं, तेव्हा माझ्या एका शूटिंगच्या सेटवर तो आला होता, विवेक वासवानी बरोबर आला होता. आणि तेव्हा तो म्हणाला की अरे ते विश्व काहीतरी वेगळंच आहे. आता मला असं वाटतं की त्या विश्वाचा तो आता बादशाह झालाय. हो हो, लिटरली. आता शाहरुख बदलला असं वाटतं तुम्हाला, म्हणजे कधी भेट झाली? मला नाही वाटत. मला वाटतं की जे म्हणजे एक्स्ट्रीम सक्सेसनी जे एक इतके त्याचे फॅन्स आणि इतके त्याच्यामुळे जे काही म्हणजे वावरण्यात वगैरे फरक करावा लागतोच आपल्याला. आपण काही असं कॅज्युअली इकडे तिकडे नाहीच जाऊ शकत. तर ते तेवढं त्याचं विश्वास डेफिनेटली बदललेलं आहे. म्हणजे पूर्वीसारखा तो जसा इकडे तिकडे फिरायचा आरामात, तसं तर नाहीच करता येणार त्याला. पण मूळ त्याची प्रवृत्ती किंवा स्वभाव जो आहे ना, तो काही बदललेला नाही. किंवा मूळ कामाबद्दलची त्याची जी काही जिद्द आहे आणि ज्या पद्धतीने तो काम करतो, ते मला नाही वाटत बदललेलं आहे. तो तेवढाच तो असा हंग्री आहे की चांगलं काम केलं पाहिजे. सैलाब तुमची अगेन टेलिव्हिजनवर येणारी मालिका त्यावेळेला पाहिली जायची खूप, आणि त्याचा विषय खूप असा खूपच असा काय म्हणतात त्याला आपण कसं म्हणू, की त्यावेळेचा तसा तो
बोल्ड विषय म्हणावा लागेल की लग्न झाल्यानंतर ती मैत्री आणि त्याकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन आजही बदललेला नाहीये. नाही आजही बदललेला नाहीये. त्याविषयी ती भूमिका आणि कट्टू, मी तुम्हाला जसं म्हणाल की रील आणि रिअल थोडंसं कनेक्शन, मला याचं उत्तर हवंय मला. नाही, ते म्हणजे मी ऍक्च्युली ती भूमिका करताना मला खूप त्रास झाला असं मी म्हणेन. कारण भूमिका करताना आपल्याला त्या कन्व्हिन्स व्हायला लागतं. जोपर्यंत आपण कन्व्हिन्स होत नाही तोपर्यंत आपण खूप चांगल्या नॅचरल पद्धतीने ती नाही निभवू शकत. आणि सैलाबच्या शिवानीच्या बाबतीत मला रागच यायचा तिचा, की अशी का, ही आपल्या भावाला का नाही सांगत की मला ह्याच्याच बरोबर लग्न करायचं आहे, एवढं काय, आणि हे ते. आणि ते म्हणजे रिअल लाईफ मधली रेणुका, मला वाटतं प्रश्नचिन्ह तिला पडत होते, म्हणजे प्रश्न अनेक पडत होती शिवानीच्या बाबतीत. तर मला असं वाटलं की मी ती करू शकणार नाही कन्व्हिन्सिंगली, कारण मीच कन्व्हिन्स नाहीये तिच्या बाबतीत. रवी राय म्हणाले की नाही, असं उपयोगी नाही, डोंट एस्केप. ते म्हणाले की नाही, ही भूमिका मी तुझ्यासाठी लिहिलेली आहे, तूच केली पाहिजेस म्हणून. बरं, मला त्यांच्याबद्दल आदर होता आणि एक कॉन्फिडन्स होता, म्हणून ती भूमिका करता करता पण मी सतत त्यांच्याबरोबर झगडत होते की असं का. पण त्या सगळ्या पूर्ण प्रक्रियेतून मला असं वाटतं की मी एक माणूस म्हणून जरा माझा विकास झाला. कारण माझा जो दृष्टिकोन होता नातेसंबंधांबद्दल, ब्लॅक अँड व्हाईट, तो बदलून गेला कम्प्लिटली. की नाही, काही गोष्टी असतात, काही क्लोजर्स फार गरजेचे असतात, ते जर मिळाले नसतील एका पर्टिक्युलर वेळेत तर मग अशा काही गोष्टी होऊ शकतात. त्याच्यामध्ये कोणी चांगलं आणि चूक, बरं वाईट असं नसतं. ते त्या गोष्टी होतात, अनावधानाने कधीतरी होतात, आणि कधी कधी असं ठरवून होतात की बाबा आपल्याला ते सुख त्यावेळेला मिळालं नाही तर आता आपल्याला केलं पाहिजे. पण समाज मान्य तर ते डेफिनेटली नाही. आणि त्यामुळेच त्याचा अंत जो आहे तो समाज मान्यच होता, केला होता. की शेवटी आपण म्हणजे नवऱ्याबरोबरचं प्रेम जे हळूहळू डेव्हलप होतं, मग त्याच्यानंतर त्याचं अप्रिसिएशन आपलं वाढतं, आणि मग नंतर तो सैलाबमध्ये तो अंत तसा दाखवलेला आहे दोन्हीकडे. पण ते क्लोजर फार महत्वाचं आहे. तर ती मी शिकले त्याच्यातून खरं तर, की नाही, असं आपण कुठल्याही नात्याबाबतीत असं ब्लॅक अँड व्हाईट मध्ये आपण नाही बघू शकत. त्याच्यामध्ये खूप छटा आहेत ज्या आपण समजून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. जज नाही केलं पाहिजे की हे चूक आहे, बरोबर आहे, अगदी बरोबर. कोरा कागज आशा पारेख यांनी डिरेक्ट केलं होतं. आशा पारेख यांनी डिरेक्ट केलं होतं. काय अनुभव होते त्यावेळेचे कोरा कागज? आणि कोरा कागजचा विषय असा होता की बऱ्याचदा म्हणजे तसा तिला सोडून जातो नवरा पहिल्याच रात्री. हो. आणि मग तिच्या दिरासोबत हळूहळू डेव्हलप होणारे ते काय म्हणतात त्यांच्यातलं नातं, आणि ते तोही त्यावेळेचा एक वेगळा विषय की तसा बोल्डच म्हणावा लागेल त्या काळातला तो विषय. कारण म्हणजे आताही बघितलं तरी लोक असं बघतील म्हणजे त्याच्याकडे. सो ते कोरा कागजचे आणि त्यातले गाजलेल्या तुमच्या भूमिका आणि त्या मालिका, सो त्यावेळेचे काही अनुभव तुम्हाला आशा पारेख यांच्या? कोरा कागज करताना एकतर आशा पारेख बरोबर काम करायला मला खूप मजा आली. त्या खूप चांगल्या दिग्दर्शिका आहेत आणि त्या खूप शिस्तप्रिय आहेत, आणि त्यांचं विजन अगदी क्लिअर असतं. त्यामुळे त्यांना जे काही हवं आहे ते त्याची क्लॅरिटी इतकी आहे त्यांच्यामध्ये की त्या पोचवू शकतात, आणि आपण ते अगदी लीलया करू शकतो काम. बरं, त्या इतक्या टॉपच्या स्टार, पण त्या आम्हाला इतकं जपायच्या आणि इतकं की हिला काही कमी पडू द्यायचं नाही. म्हणजे आम्ही सगळेच ज्या सेटवर आम्ही सगळेच जे आर्टिस्ट होतो ना, त्या सगळ्यांच्या बाबतीत इतकं प्रेम आणि इतक्या आदरांनी त्यांनी आम्हाला वागवलं की ते शिकण्यासारखं होतं एकतर. आणि कोरा कागज हा विषय पण म्हणजे त्याच्यामध्ये मला खूप चांगले मित्रमैत्रिणी मिळाले. अमित बहेल म्हणा, म्हणजे जो माझा नवरा होता, जो पहिल्याच रात्री गेला असं दाखवलंय, पण तो माणूस म्हणून खूप चांगला. त्याला खूप कर्ज करायचे लोक, माहिती ना, की अरे इतनी अच्छी पत्नी को छोड़ दिया वगैरे.
मग त्याची जी गर्लफ्रेंड म्हणून शालिनी चं पात्र करणारी गृषा कपूर, ती पण माझी इतकी चांगली मैत्रीण आहे आजपर्यंत. सलील अंकोला, सगळ्यांबरोबर काम करायला इतकी मजा आली. आणि एक तो आनंद की आय थिंक ती लास्ट एक अशी मालिका होती जी वीकली होती, साप्ताहिक मालिका होती. त्याच्यानंतर सगळं डेली सोप्स सुरू झाले. तोपर्यंत मला वाटतं बऱ्याचशा मालिका तशाच असायच्या. सास आणि कोरा कागज ह्या दोन अत्यंत लोकप्रिय मालिका स्टार प्लस वरच्या. पण त्याच्यानंतर मग ते डेली क्योंकि सास भी कभी बहू थी आणि कहाणी घर घर के आलं आणि मग ते पूर्ण टेलिव्हिजनचं स्वरूपच बदलून गेलं. बरोबर, चेंज झालं पूर्ण.